आता एखादी गृहिणी जेव्हा घराचा खर्च सांभाळते, तेव्हा ती आपले खर्च कमी करून ती बचतीचा वारसा जपते. पण जर आपण लाईफस्टाईलची जी इन्फ्लेशन रेट बघितली, तर ती त्यापेक्षा जास्त आहे. जसं की रॅपिड आहे. हो, रॅपिड आहे. कारण ब्रँडेड कपडे घालणे किंवा फ्लॅगशिप फोन्स घेणे, ते दर बरोबर. 2 वर्षांनी अपग्रेड करणे. सो ह्यामुळे काय होतं, की आपली लाईफस्टाईलची कॉस्ट खूप मोठी आहे. बरोबर. नवीन-नवीन इन्व्हेन्शन्स होतात. तर त्याच्यामध्ये 10% ते 12% इन्फ्लेशन रेट आहे. तर त्यामुळे आपल्याला फायनान्शियल फ्रीडमसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्फ्लेशन बीट करणारं बरोबर. असं एक ॲसेट घेणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे एखादी नोकरी करणारी समजा मुलगी असेल, तर तिने साधारण कधीपासून हे सुरू करायला पाहिजे आयडियली? इमिजिएटली. लगेच. म्हणजे आता इमिजिएटली. नोकरी लागली समजा ती 19, 20, 22 जे काही वर्षांची असेल बरोबर. त्याच्यानंतर लगेच इन्व्हेस्टमेंट? कारण सेव्हिंग म्हणजे पैसे हे वाचवणे आणि जी इन्व्हेस्टमेंट असते म्हणजे बरोबर. पैसे वाढवणे. आता आपण जर पैसे वाचवले आणि ते कपाटात ठेवले, तर ते हं. वाढणार आहेत का? नाही. तर ज्या माणसाकडे जास्तीचा टाईम आहे, हं. त्याच्याकडे वेल्थ क्रिएशनसाठी खूप चांगला स्कोप आहे. बरोबर. म्हणजे ज्या माणसाकडे फक्त रिटायरमेंटला 10 वर्षच बाकी असतील, हं. तर त्याला रिटायरमेंट कॉर्पस बिल्ड करायला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आजपासून करायला लागेल. बरोबर. नमस्कार, मी लिनल देशमुख. नवभारत नवराष्ट्राच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे स्त्रिया आणि फायनान्स. कारण बरेचदा असं दिसून येतं की महिला या उत्तम पद्धतीने सेव्हिंग करतात, पण त्या इन्व्हेस्ट करत नाही. आज त्याच विषयावरती आपल्यासोबत बोलण्यासाठी स्टुडिओमध्ये फायनान्स कन्सल्टंट अमोल मांजरेकर आहेत. आणि अमोलला या क्षेत्राचा 22 वर्षांचा अनुभव आहे. हाय अमोल, तुझं खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. आणि वेळ न घालवता आपण विषयाला सुरुवात करूया. मुळात फायनान्शियल इंडिपेंडन्स महिलांसाठी किती महत्वाचं आहे? आता महिला म्हटल्या की त्यांच्यामध्ये बचत आणि मनी मॅनेजमेंट हे स्किल जन्मजात असतं आणि ह्याचा अनुभव मी स्वतःहून घेतलाय. कारण जसं घरामध्ये आई, आजी, माझी बहीण आणि पत्नी यांच्याकडे बघून मला समजतं की त्यांना ती अवेअरनेस आहे. बरोबर. आता एखादी गृहिणी जेव्हा घराचा खर्च सांभाळते, तेव्हा ती आपले खर्च कमी करून ती बचतीचा वारसा जपते. बरोबर. किंवा एखादी महिला जी जॉब करत असेल, तर ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जॉब करून इन्कम अर्न करण्याचं काम करत असते फॅमिलीसाठी. बरोबर. सो पण आता फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणजे नक्की काय? हं. की फक्त पैसे अर्न करणं हे नाहीये. तर आपल्याला पैसे खर्च करताना जे आपण डिसिजन्स घेतो, तर त्याला जे डिसिजन घेण्याचं फ्रीडम असतं, बरोबर. त्याला म्हणतात की फायनान्शियल फ्रीडम. Freedom. आता आपण जर बघितलं तर इन्फ्लेशन हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. कारण इन्फ्लेशन आपण जर बघितलं की वस्तूंची भाववाढ ही वार्षिक 5% ते 6% इतकी आहे. पण जर आपण लाईफस्टाईलची जी इन्फ्लेशन रेट बघितली, तर ती त्यापेक्षा जास्त आहे. जसं की रॅपिड आहे. हो, रॅपिड आहे. कारण ब्रँडेड कपडे घालणे किंवा फ्लॅगशिप फोन्स घेणे, ते दर बरोबर. 2 वर्षांनी अपग्रेड करणे. सो ह्यामुळे काय होतं की आपली लाईफस्टाईलची कॉस्ट खूप मोठी आहे. त्याशिवाय आपण जर बघितलं तर एज्युकेशनमध्ये 8% ते 10% इन्फ्लेशन रेट आहे. जर आपण मेडिकेशन बघितलं, की हॉस्पिटलचे खर्च, सर्जरीजच्या कॉस्ट, बरोबर. नवीन-नवीन इन्व्हेन्शन्स होतात, तर त्याच्यामध्ये 10% ते 12% इन्फ्लेशन रेट आहे. तर त्यामुळे आपल्याला फायनान्शियल फ्रीडमसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्फ्लेशन बीट करणारं बरोबर. असं एक ॲसेट घेणं गरजेचं आहे. बरोबर. आता जसं तू म्हणालास, महिलांची एक सवय असते पैसे बाजूला काढून ठेवण्याची. त्यांच्याकडे उपजत ती कला असते. पण बरेचदा असं होतं ना, की सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट या दोघांमध्ये फरक असतो. आता तू ते समजावून सांगशील की यामधला फरक काय आहे? राईट. तर खूप चांगला प्रश्न आहे. कारण सेव्हिंग म्हणजे पैसे हे वाचवणे आणि जी इन्व्हेस्टमेंट असते म्हणजे बरोबर. पैसे वाढवणे. आता आपण जर पैसे वाचवले आणि ते कपाटात ठेवले, तर ते वाढणार आहेत का? नाही. बरोबर. नक्कीच नाही. राईट. तर त्याला आपल्याला अशा एका प्रॉडक्टमध्ये गुंतवायचे आहेत, की ज्याच्यामध्ये आपल्याला रिटर्न असं मिळेल, की ते इन्फ्लेशनला बीट करून आणि त्याशिवाय टॅक्स पे केल्यानंतर आपल्याला हातामध्ये ते पैसे एक्स्ट्राचे उरतील. बरोबर. त्याला आपण इन्व्हेस्टमेंट असं म्हणू शकतो. बरोबर. आता आपण म्हणतो की गृहिणी किंवा मुली असतील किंवा आता नवीन नोकरी करायला सुरुवात करणार असेल, अशाने गुंतवणूक नेमकी कधीपासून सुरू करायला हवी? गुंतवणूक आपण जसं म्हणतो ना, की टाईम इज मनी. राईट. तर ज्या माणसाकडे जास्तीचा टाईम आहे, त्याच्याकडे वेल्थ क्रिएशनसाठी खूप चांगला स्कोप आहे. बरोबर. म्हणजे ज्या माणसाकडे फक्त रिटायरमेंटला 10 वर्षच बाकी असतील, तर त्याला रिटायरमेंट कॉर्पस बिल्ड करायला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आजपासून करायला लागेल. बरोबर. पण हेच एखादा यंग अर्नर असेल, एखादी मुलगी जी समजा 20-21 वर्षाला जॉब सुरू करते, तर तिला त्याच रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी 40 वर्षांचा टाइम मिळतो. बरोबर. तर त्या 40 वर्षांमध्ये तिला फार कमी इन्व्हेस्टमेंट पासून डिसिप्लिन गुंतवणूक जर केली, तर ती खूप छान कॉर्पस बिल्ड करू शकते. म्हणजे एखादी नोकरी करणारी समजा मुलगी असेल, तर तिने साधारण कधीपासून सुरू करायला पाहिजे आयडियली? इमिजिएटली. लगेच. म्हणजे आता नोकरी लागली समजा ती 19, 20, 22 जे काही वर्षांची असेल त्याच्यानंतर लगेच इन्व्हेस्टमेंट सुरू करायला करेक्ट. कारण जितक्या लवकर आपण सुरुवात करतो ना, तेवढं आपण आपल्या खर्चांचं नियोजन करायला सुरू करतो. बरोबर. नॉर्मली कसं असतं, की यंग एजमध्ये आपल्याला आपण वाहत जातो. म्हणजे आपण बरोबर. जसं म्हणतो हर्ड मेंटॅलिटी, हां. की समोरच्याने बाईक घेतली, मला बाईक पाहिजे. बरोबर. समोरच्याने नवीन फोन घेतला,
तर मला फोन पाहिजे. तर त्या चक्रामध्ये न गुंतता हम्म. आधी आपले काय ध्येय आहेत ते ध्येय ठरवून त्याप्रमाणे गुंतवणूक सुरू करावी आणि मग त्यानंतर हे पण जे काही एक्सपेन्सेस असतील ते सुद्धा ते प्लॅन करून करू शकतात. तो पण त्यांच्या एक गोलचा भाग असू शकतो. पण आताच्या या पूर्ण जनरेशनला इन्व्हेस्टमेंट बद्दल समजवणं किती कठीण आहे. म्हणजे की बाबा आता तू जसं म्हणालास की नवीन आयफोन आला किंवा एखाद्याची कुठली तरी वस्तू बघितली, मला आयफोनच घ्यायचा आहे, मग अशांना इन्व्हेस्टमेंटकडे वळवणं किती कठीण आहे? आय थिंक माझ्या मते कठीण नाही म्हणता येणार, कारण ते बऱ्यापैकी सोपं सुद्धा आहे. हम्म. कारण आपण जर म्हटलं तर इंटरनेटच्या युगामध्ये सर्वत्र माहिती अवेलेबल आहे. हम्म. सो जो माणूस वैचारिक पद्धतीने एखादा गोल ठरवून जर गुंतवणूक करू इच्छितो हम्म. आणि तो त्याचा अभ्यास करायला तयार आहे, तर ते माझ्या मते सोपं आहे. आणखीन एक प्रश्न महिलांच्या निगडीत येतो की बरेचदा असं होतं ना, महिलांचे बरेच सेटबॅक्स होतात. म्हणजे हम्म. करिअरमध्ये ब्रेक्स येतात. Right. म्हणजे जरी चांगली नोकरी असेल, मटर्निटी लिव्ह झाली, मुलांमुळे आलं, बरेच असे ब्रेक्स होतात. Right. तर अशा वेळी जेव्हा पुन्हा इन्व्हेस्टमेंटची वेळ येते, कारण एक मनी लॅकिंग स्लॅक तो पिरियड असतो की बाबा तेव्हा माझ्याकडे पैसे नाहीत, मग अशा वेळी महिलांनी पुन्हा कमबॅक कसं करायला पाहिजे इन्व्हेस्टमेंट? बरोबर. आपण एक एक्झाम्पल घेऊया मॅटर्निटीचं, हा. की एखादी महिला जेव्हा मॅटर्निटीसाठी सबॅटिकल घेते, समजा आपण 2 वर्षाचा कालावधी पकडू, बरोबर. तर नॉर्मली कॉर्पोरेट इन्शुरन्समध्ये त्यांना मॅटर्निटी कव्हर मिळते. अथवा आपण स्वतःचा पर्सनल सुद्धा इन्शुरन्समध्ये मॅटर्निटीचं कव्हरचा रायडर घेऊ शकतो, की ज्याच्यामुळे मॅटर्निटीचा जो खर्च आहे तो बऱ्यापैकी बरोबर. कव्हर होऊन जातो, किंवा त्याच्या पुढचे आणि मागचे ज्या काही मेडिकेशनचे एक्सपेन्सेस आहेत ते सुद्धा कव्हर होतात. दुसरं आहे की जर प्लॅन्ड सबॅटिकल असेल तर माझ्या मते तरी आपण ती सुद्धा प्लॅन करू शकतो, की त्या रिलेटेड जेवढा खर्च आपल्याला लागणार असेल त्याची जर आपण तरतूद आधीपासून केली. फॉर एक्झाम्पल समजा आपण 2 वर्षांचा ब्रेक घेतोय बरोबर. आणि आपल्याला महिना 20,000 रुपयाचा खर्च लागणार आहे, तर आपण 5 लाखाची कॉर्पस बिल्ड करून त्याला अशा एका लिक्विड पद्धतीने गुंतवू शकतो की त्याला आपण दर महिन्याला आपल्याला 20-20 हजाराचं इन्कम मिळत राहील आणि आपण ते 2 वर्ष आरामात घालवू शकतो. आता घरात लहान बाळ जेव्हा येतं तेव्हा आपण पालकांना असं वाटतं की आपल्या मुलांचं भविष्य एकदम सिक्युअर असलं पाहिजे. त्यांना जरी त्यांनी थोडंसं आर्थिक चणचण सहन केलेली असली तरी मुलांच्या बाबतीत असं व्हायला नको. बरोबर. मग लहान बाळ जन्माला आल्यानंतर नेमकी इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने व्हायला हवी? लहान मुलांचं जर आपण इन्व्हेस्टमेंटचं प्लॅन केलं तर माझ्या मते मुलांच्या आयुष्यामध्ये 12वी, 15वी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन बरोबर. हे महत्वाचे जंक्चर असतात. तर पेरेंट्सने त्यासाठी इन्व्हेस्टमेंट सुरू करणं गरजेचं आहे, कारण त्या गोलसाठी बऱ्याचचा अवधी बाकी असतो. त्यामुळे त्यांनी आतापासून जर सुरुवात केली तर त्यांना बऱ्याच चांगल्या पद्धतीने कमीत कमी गुंतवणूक सुरू करून मोठी कॉर्पस बिल्ड करता येते. पण तरी ही अमाऊंट साधारण किती असू शकते? कारण प्रत्येकाला असं वाटतं ना की बाबा जास्तीत जास्त, कारण आता शिक्षणाचाच खर्च बघितला, शाळांचे बोर्ड म्हणजे वेगवेगळ्या बोर्डांचे खर्च बघितले, तर मग त्या दृष्टिकोनातनं किती पासून साधारण किती रकमेपासून ही इन्व्हेस्टमेंट सुरू करता येते? त्यासाठी आपल्याला टाइम व्हॅल्यू ऑफ मनी काढावी लागते. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा कॉलेजचा खर्च समजा 20 लाख पर्यंत असेल, तर त्यांनी आतापासून ते पुढची 20 वर्षांपर्यंत जो कालावधी आहे तर त्या 20 लाखाला 20 वर्षांमध्ये इन्फ्लेशन लागून ती रक्कम किती वाढलेली असेल त्या काळामध्ये ते कॅल्क्युलेट केलं तर त्याप्रमाणे आतापासून इन्व्हेस्टमेंट करणं सोयीस्कर जाते. बरोबर. म्हणजे त्यानुसार मग तुम्ही त्यांना प्लॅन कसे सजेस्ट करता? राईट. आणि आता मला एक प्रश्न महत्वाचा विचारायचा, ज्याला सगळेजण स्कॅम म्हणतात, ते म्हणजे म्युच्युअल फंड, जे सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहे असं आपण बरेचदा ऐकतो. तर एकतर म्युच्युअल फंड्स म्हणजे काय आणि ते मुळात सेफ आहेत का? ओके, सो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण बऱ्याचदा इन्व्हेस्टरना म्युच्युअल फंड बद्दल जे त्याचं डिस्क्लेमर आहे ते ऐकून भीती वाटते की म्युच्युअल फंड आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. सो हे डिस्क्लेमर लोकांसाठी आहे की म्युच्युअल फंड ही जी इन्व्हेस्टमेंटची गुंतवणूकचा जो प्रकार आहे तो एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट क्लास आहे. सो त्यामुळे तुम्ही एका वर्षांमध्ये श्रीमंत होण्यासारखं अशी काही स्कीम नाहीये की 25 दिन में पैसा डबल. सो त्यामुळे प्रत्येका इन्व्हेस्टमेंट टाईपचं त्याच्या नेचर प्रमाणे गुंतवणूक करणं फार महत्वाचं आहे. आता म्युच्युअल फंड हा एक ट्रस्ट आहे. सो एक जो स्पॉन्सर असतो तो एक ट्रस्टी अपॉइंट करतो आणि त्यानंतर ते लोक फंड मॅनेजर अपॉइंट करतात. सो फंड मॅनेजर असतं, त्याचं स्किल असतं की मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटी प्रमाणे राईट स्टॉक पिक करणं आणि वेळोवेळी ते विकणं आणि नवीन विकत घेणं, हे त्याच्या आणि त्याच्या रिसर्च टीमचं काम असतं. सो अशा पद्धतीने जो घडलेला फंड असतो त्याच्यामध्ये इन्व्हेस्टरचे पैसे हे त्या म्युच्युअल फंडच्या अकाउंटमध्ये जातात आणि जो फंड मॅनेजर असतो त्याचं जे अकाउंट असतं ते वेगळं असतं. त्याच्यामुळे त्याच्याकडे फक्त फंडचे बाय अँड सेलचे डिसिजन घेण्याचंच
एक त्याच्याकडे लिबर्टी असते. बाकी आपले जे पैसे असतात ऍज अ इन्व्हेस्टर ते त्या फंडमध्येच असल्यामुळे ते सेफ असतात. दुसरी गोष्ट, म्युच्युअल फंड हा एक डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंटचा ऑप्शन आहे. जसं आपण एक एफडी केली तर आपण एका स्पेसिफिक बँकेत एफडी करतो. पण म्युच्युअल फंड हा एखाद्या फंडमध्ये, जर आपण इक्विटी म्युच्युअल फंड बघितला तर एका फंडमध्ये जवळजवळ 20-25 वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये डायव्हर्सिफिकेशन असते. त्याच्यामुळे आपला फंड कधी झिरो नाही होत. ओके. तर ते फार महत्वाचा ऍस्पेक्ट आहे. दुसरी गोष्ट की तो सेबी आणि आरबीआयने रेग्युलेटेड असल्यामुळे त्याच्यावरती खूप जास्त गव्हर्नमेंटचा कंट्रोल आहे, रेग्युलेटर्सचा कंट्रोल आहे. त्यामुळे तो बऱ्यापैकी सेफ आहे. आणि स्कॅमचं जर आपण विचारणा केली तर स्कॅम आपण जर बघितले की जसं अंबर दलाल हा एक स्टॉक ट्रेडिंगचा स्कॅम झाला, ज्याच्यामध्ये अन्नू कपूर सारखे दिग्गज ऍक्टर ते पण ह्याच्यामध्ये बळी पडले होते. तर त्याच्यामध्ये कसं असतं की तुम्हाला गॅरंटीड 2% महिन्याचं रिटर्न, म्हणजे वर्षाला 24% रिटर्न असं आश्वासन देऊन जेव्हा तुम्हाला एखादी प्रलोभन निर्माण केले जाते तर तिथे तुम्हाला सतर्क राहणं गरजेचं आहे. किंवा आपण बघितलं की टॉरसचा जो ज्वेलरी स्कॅम झाला त्याच्यामध्ये ते महिन्याला आय थिंक 3 ते 5% परतावा देत होते. सो अशा स्कॅमना आपण बळी पडलो ना तर मग तिथे आपल्याला पैशांचा आपल्याला लॉस होऊ शकतो. पण एखाद्या रेग्युलेटेड ऍसेट क्लासमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली जिथे तुम्हाला मार्केटमध्ये जे गव्हर्नमेंट सांगते की ह्याच्यावरती तुम्ही प्रोजेक्ट करू शकत नाही, त्याच्यावरच्या प्रोजेक्शनला तुम्हाला सतर्क राहणं गरजेचं आहे. जसं म्युच्युअल फंड मध्ये 12% आपण रिटर्न कॅल्क्युलेशन करतो. फ्युचरचं जे आपण मनी फ्लो आहे तो दाखवण्यासाठी पण 12% निकष आहे आणि इन्शुरन्समध्ये 8% निकष आहे. तर त्या लिमिटमध्ये राहूनच आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. म्युच्युअल फंडचा सेफ, पण तुम्ही जर बाकीच्या प्रलोभनांना बळी पडत असाल म्हणजे जास्त पैसे मिळण्याच्या मागे, तर कदाचित ते तुमच्याबरोबर स्कॅम होऊ शकतो. हो, आणि आता बरेचसे असे पण स्कॅम चालू आहेत की स्टॉक ट्रेडिंगचे स्कॅम आहेत. तुम्हाला ते एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करतात आणि मग त्यानंतर त्यांचेच लोक मेसेज करतात की आज मला इतक्याचं प्रॉफिट झालं, इतक्याचं प्रॉफिट झालं. मग आपण 2-3 आठवडे ऑब्झर्व करून आपल्याला वाटतं की चला आपण पण टाकून बघूया. आणि असे बरेचसे इन्व्हेस्टर आहेत की त्यांनी त्याला बळी पडून मग ते तुम्हाला एका ग्रुपमध्ये ऍड करणार आणि मग तुम्हाला ते ऑनलाईन पैसे गुंतवायला सांगतात की जी त्यांची स्वतःची बँक अकाउंटची लिंक असते, म्हणजे ते पैसे तुमच्या नावाने कुठे गुंतवले जात नाही, ते त्यांना मिळत जातात. सो अशा स्कॅम्सना बळी नका पडू. स्वतःचा विचार करा आणि एखाद्या जो रेग्युलेटेड फायनान्शियल ऍडवायझर असेल त्याच्या मार्फतच गुंतवणूक करा. आता ही म्युच्युअल फंडचे जसे समजून सांगितलीस तू, कसं पद्धतीने पैसा आहे तो आपला गुंतवला जातो, तर ही पूर्ण एकदा प्रोसेस मला एकदम नीट समजावून सांगशील की म्युच्युअल फंड्स मध्ये एखाद्याला पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील तर ती पण कितीपासून सुरू होते, कशा पद्धतीची आहे, म्हणजे लॉंग टर्म आहेत, शॉर्ट टर्म आहेत, किंवा वेगवेगळे आपल्याला समजा जसे महत्वाचे टप्पे सांगितलेस, शाळांचे महत्वाचे टप्पे, त्याच्यानुसार ही गुंतवणूक करता येते का? हो, नक्कीच. आता म्युच्युअल फंड म्हणजे फक्त इक्विटी नाही. ओके, भारतामध्ये 4 महत्वाचे ऍसेट क्लासेस आहेत, जे म्हणजे गोल्ड, सिल्वर ही कमॉडिटी, त्यानंतर रिअल इस्टेट, त्याच्यानंतर इक्विटी आलं आणि डेट म्हणजे फिक्स्ड इन्कम, ज्याच्यामध्ये आपल्याला फिक्स्ड रेट ऑफ इंटरेस्ट मिळत असतो. सो या 4ही प्रकारमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वात कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि सगळ्यात चांगला एक्सपोजर देणारा प्रोडक्ट म्हणजे म्युच्युअल फंड्स. सो त्याच्यामध्ये तुम्ही 100 रुपयापासून सुद्धा महिन्याची सुरुवात करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचा भाग आहे की असे पण काही हायब्रिड फंड आहेत, ते एका फंडमध्ये तुम्हाला या 4ही ऍसेट क्लासमध्ये सुद्धा एक्सपोजर घेता येईल. त्याला आपण हायब्रिड फंड म्हणतो, मल्टी ऍसेट फंड म्हणतो. सो असेही काही ऑप्शन्स आहेत जिथे इन्व्हेस्टर्स गुंतवणूक करू शकतात. आता महिलांसाठी आपण अनेकदा बघतो SIP आहेत, त्या बेस्ट समजल्या जातात. तर ही SIP किंवा SWP यांच्यातला नेमका फरक काय तो सांगशील? हा पण एक चांगला प्रश्न आहे, कारण लोकांना फक्त SIP माहिती किंवा फक्त SWP माहिती, पण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवण्याचे 4 पद्धती आहेत. सगळ्यात पहिली SIP, जी आपण दर महिन्याला आपल्या गरजेप्रमाणे आपण इन्व्हेस्टमेंट करतो आणि ते एका फिक्स डेटला आपल्या अकाउंटमधून डेबिट होत असते. दुसरा ऑप्शन आहे लमसम, म्हणजे एखाद्या इन्व्हेस्टरकडे समजा त्याला सॅलरी मिळत नाही, त्याचा बिझनेस आहे, पण त्याला पैशाचा जो इन्फ्लो असतो तो फिक्स नसतो, मग त्यावेळी तो जेव्हा त्याला पैसे मिळतील तेव्हा तो लमसम पद्धतीने सुद्धा गुंतवणूक करू शकतो. तिसरी पद्धत आहे STP, म्हणजे असा एखादा माणूस ज्याला लमसम पैसे मिळाले पण त्याला एकाच झटक्यात सर्व पैसे मार्केटमध्ये इन्व्हेस्ट नाही करायचे, मग तेव्हा तो एका लिक्विड फंडमध्ये पैसे गुंतवून, जिथे आपल्याला मार्केट रिस्क नसते, तिथे गुंतवून दर महिन्याला थोडं अमाऊंट तो इक्विटीमध्ये स्विच करत असतो. त्याला म्हणतात सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. आणि चौथी पद्धत आहे SWP, जे तू म्हटलंस, की सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन, की एखादा माणूस ज्याच्याकडे लमसम पैसे आहेत पण त्याला ते पैसे एका झटक्यात नको आहेत, त्याला समजा एखादा रिटायर्ड पर्सन असेल
तर त्याला ते पैसे लमसम गुंतवून त्याच्यातनं दर महिन्याला थोडं थोडं इन्कम घेता यावं, अशा पद्धतीने आपण सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन करतो की एका तारखेला आपल्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात. ओके. आता नेमकं महिन्याचं आपलं उत्पन्न आहे त्याच्यातनं किती पर्सेंटचं सेव्हिंग मध्ये गेलं पाहिजे किंवा इन्व्हेस्टमेंट मध्ये गेलं पाहिजे? हे ऍक्च्युली प्रत्येका पर्सनला हम्म, डिफर करू शकतं, बरोबर. कारण प्रत्येकाचे गोल्स वेगळे असतात. हम्म. सो आपण कुठे गुंतवतोय, कशाला गुंतवतोय, त्यापेक्षा आपल्याला ते गुंतवून काय साध्य करायचंय बरोबर. ते आधी जर आपल्याला माहिती असेल ना, तर हम्म. आपल्याला गुंतवणूक करताना क्लॅरिटी येते. हम्म. दुसरी गोष्ट, आपण त्या गुंतवणुकीमध्ये सातत्याने इन्व्हेस्टेड राहतो, कारण हम्म. बऱ्याचदा आपण काय करतो की माझ्याकडे एवढे पैसे आहेत तर मी एवढ्याची SIP सुरू करतो किंवा एवढ्याची गुंतवणूक सुरू करतो, हम्म. पण त्यांना क्लॅरिटी नसते की हे आपण पैसे का इन्व्हेस्ट केलेले आहेत. बरोबर. आणि जेव्हा केव्हा एखादा अनप्लॅन्ड खर्च येतो तेव्हा आपण सगळ्यात पहिले आपली गुंतवणूक तोडण्याच्या मागेच लागलेलो असतो. बरोबर. त्यामुळे गुंतवणूक करण्याच्या आधी आपण 3 महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे आपला इमर्जन्सी फंड, हम्म. की आपल्याला महिन्याचा जो फिक्स्ड खर्च आहे तर त्या खर्चाच्या 6 महिन्यांचा खर्च म्हणजे मंथली एक्सपेन्स इंटू 6 हम्म. तेवढ्या व्हॅल्यूचा आपण जर एखादा कॉर्पस बिल्ड करून तो एका लिक्विड कॅटेगरीत ठेवला की तो आपण कधीही काढू शकतो आणि त्याला कुठलंही मार्केट लिंक नसेल, हम्म. तर ते आपला इमर्जन्सी फंड असू शकते. बरोबर. दुसरं आहे की हेल्थ इन्शुरन्स. हम्म. बऱ्याचदा आपण आपलं हॉस्पिटलायझेशन प्लॅन नाही करत, हम्म. आजारपण आपण सांगून नाही येत, बरोबर. तर त्यामुळे आपल्या फॅमिलीसाठी आपल्याला हेल्थ इन्शुरन्स घेणं महत्वाचं आहे. आणि हम्म. तिसरा मुद्दा म्हणजे आपलं लाईफ कव्हर, हम्म. की अर्निंग मेंबरची जेव्हा डेथ होते तेव्हा डिपेंडंट फॅमिलीवरती त्याचा फार मोठा इम्पॅक्ट होतो बरोबर. आणि त्यांचे गोल्स इम्पॅक्ट होऊ शकतात. हम्म. त्यामुळे गुंतवणूक सुरू करायच्या आधी या जर 3 गोष्टींचा गोष्टींची तुम्ही जर तरतूद केली तर त्यानंतर तुम्हाला डिसिजन घेणं सोयीस्कर जाते. म्हणजे आता हे आपण म्हटलं तर हे खऱ्या अर्थानं मनी मॅनेजमेंट आहे. बरोबर. बरोबर ना? आता फिक्स डिपॉझिटचं पण मला एक असं वाटतं की खूप जणांना असं वाटतं की अरे आम्ही FD केली आहे, राईट. काय नाही, वी आर व्हेरी सिक्युअर. FD खरंच सेफ आहे का? FD सेफ म्हणजे सी टू बी व्हेरी फ्रँक, हम्म. गुंतवणूक आपण जेव्हा करतो हम्म. तेव्हा आपल्याला गुंतवणुकीचा टेन्युअर फार महत्वाचा आहे. हम्म. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर तुमचा गोल हा 1 ते 2 वर्षात साध्य करायचा असेल बरोबर. तर त्या गोलसाठी FD हे एक चांगलं ऑप्शन असू शकतं, हम्म. कारण त्याच्यामध्ये मार्केट रिस्क नाहीये. बरोबर. ओके, तुम्हाला जर तुमचं ध्येय 2 ते 3 किंवा 4 वर्षांमध्ये पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला एका हायब्रिड इन्व्हेस्टमेंटची गरज आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला डेट कंपोनेंट आहेच की जो तुम्हाला स्टेबिलिटी देईल, पण बरोबर. तुम्हाला इक्विटी एक्सपोजर पण फार गरजेचे आहे, कारण त्यामुळे तुम्हाला ग्रोथ मिळू शकते. बरोबर. आणि ज्या उद्दिष्टाचं जो टाइम फ्रेम आहे तो 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिकचा काळ असेल हम्म. तर तिथे तुम्ही इक्विटी एक्सपोजर घेऊ शकता. हम्म. आता FDचा जर आपण विचार केला तर आपण जर हिस्टॉरिकल एक्झाम्पल घेतलं की 1992 मध्ये FDचा इंटरेस्ट रेट हा तेव्हा 13% होता. बरोबर. बरोबर. आणि आता जर बघितलं तर तो जेमतेम 6% म्हणजे इन्फ्लेशनच्या आसपासच तो इंटरेस्ट रेट आहे. बरोबर. आणि जर तुम्हाला इन्कम टॅक्स लागणार असेल हम्म. तर तुमचा मग जो नेट रिटर्न आहे हम्म. तो तुमच्या इन्फ्लेशनला बीट करू शकत नाहीये. हम्म. तर त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतो की जर तुमचं शॉर्ट टर्म गोल असेल तर तुम्ही FD मध्ये गुंतवणूक करा, बरोबर. पण लॉंग टर्म गोल असेल तर तुम्ही FD नका करू, एका राईट ॲसेट क्लासमध्ये घ्या किंवा आजच तो पैसा खर्च करा. बरोबर. आता म्युच्युअल फंड्स मध्ये पैसे आपण गुंतवतोय आपले, तर त्यावेळेला जास्त परतावा जेव्हा हवा असेल तेव्हा कशा पद्धतीने हे पैसे गुंतवायला? सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही कशा पद्धतीने गुंतवतात. हम्म. तर माझ्या मते तरी SIP हा एक खूप चांगला पर्याय आहे, कारण SIP मध्ये काय होतं की जेव्हा आपण मार्केट जेव्हा पडतं तेव्हा आपली जी त्या महिन्याची इन्व्हेस्टमेंट असते तेव्हा आपण जास्ती युनिट विकत घेतो. जसं आपण सोन्याच्या बाबतीत आपण सोनं हे तोळ्यामध्ये विकत घेतो, तसं आपण म्युच्युअल फंड हे युनिट्समध्ये विकत घेतो. तर जेव्हा आपण मार्केट पडतं तेव्हा जर आपण इन्व्हेस्टमेंट करत असलो तर तेव्हा आपल्याला कमी पैशांमध्ये जास्त युनिट मिळतात. आणि जेव्हा मार्केट वर जातं तेव्हा ऑलरेडी आपण जे युनिट्स घेतले असतात त्याचं व्हॅल्युएशन जास्त होतं, तर त्याच्यामुळे वेल्थ जनरेशन खूप चांगल्या पद्धतीने क्रिएट होतं. आता आपण जर इक्विटी म्युच्युअल फंडचं बघितलं तर त्याला साधारण आपण एक वार्षिक 12% परतावा आपण अज्युम करू शकतो. आणि समजा आपण एखादी लमसम इन्व्हेस्टमेंट करून ती ठेवली पुढे आणि 12% परतावा अज्युम केला तर आपली ती गुंतवणूक जवळजवळ 6 वर्षात दुप्पट होते. त्याला म्हणतात रूल ऑफ 72 ला आपण जर पर्सेंटेजने भागलं तर आपल्याला किती वर्षात ते दुप्पट होतील हे समजते. आता चक्रवाढ व्याज आहे, कंपाऊंडिंग त्याला आपण म्हणतो, तर त्याच्याबद्दल मला एक्झॅक्टली सांगशील की म्युच्युअल फंड आणि त्याचं नेमकं कसं संबंध आहे? आता आईन्स्टाईनने म्हटलंय की कंपाऊंडिंग इज द 8th वंडर ऑफ द वर्ल्ड. त्याचं कारण असं आहे की आपला जो पैसा आहे तो चक्रवाढ व्याजामुळे जास्ती वाढत जातो. फॉर एक्झाम्पल, समजा आपण एखाद्याने 25,000 रुपयांची SIP सुरू केली
आणि त्या 25,000 रुपयांच्या SIP जमून 1 करोड रुपये व्हायला साधारण 14 वर्ष लागतात. म्हणजे 12% जर आपण परतावा पकडला तर 14 वर्षांमध्ये ती गुंतवणूक 1 करोड रुपयांची होऊन जाते. पुढचे जे 1 करोड आहेत ते होण्यासाठी त्याला फक्त 19 वर्षापर्यंत गुंतवणूक करायला लागते. म्हणजे टोटल ऍडिशनल फक्त 5 वर्ष गुंतवणूक करून तुम्हाला पुढचे 1 करोड जमा होतात. त्याच्या पुढच्या 3 वर्षांमध्ये तुमचे 3 करोड रुपये होऊन जातात. आणि त्याच्या पुढच्या 2 वर्षांमध्ये 4 करोडची कॉर्पस बिल्ड होते. आणि त्यानंतर दरवर्षी तुमच्या गुंतवणुकीमध्ये 1-1 करोड वाढत जातं. तर हे झालं कंपाऊंडिंग. म्हणजे तुम्हाला तुमचे जे पैसे डबल होण्याचं जो टाइम आहे तो कंपाऊंडिंगमुळे कमी कमी होत जातो. तर जसं आपण म्हटलं की प्रत्येकाचं आयुष्यात काही ना काहीतरी ध्येय आहे. म्हणजे गाडी घ्यायचंय किंवा घर घ्यायचंय किंवा अमुक एक घरातली छोटीशी वस्तू का असेना. मग अशा वेळी जेव्हा त्यांना पैसा हवा असतो मग तुम्ही त्यांना इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे सुचवता? गुंतवणूक करण्यासाठी आणि आपले गोल पूर्ण करण्यासाठी आपल्याला पहिले आपली कॅपॅसिटी बघायला लागते की आपण किती गोल्स पूर्ण करू शकतो. सो त्यासाठी एक तर तुमचं इन्कम हे फार महत्वाचं आहे. तुमचे मंथली एक्सपेन्सेस हे महत्वाचे आहेत. तुमचे ऍसेट्स अँड लायबिलिटीज की तुमच्या काय लायबिलिटीज आहेत किंवा तुमचे काय ऍसेट्स आहेत जे तुम्ही लिक्विडेट करून तुमचे गोल्स पूर्ण करू शकता. आणि त्यानंतर तुमचे फायनान्शियल गोल्स हे ते गोल्स की ज्याला तुम्हाला टाइम फ्रेम पण माहिती आहे की किती वर्षात तुम्हाला गोल पूर्ण करायचा आहे आणि त्या गोलसाठी आज किती रुपये लागतात. तर ते तुम्ही इन्फ्लेशन ऍडजस्टेड तुमच्या गोलची व्हॅल्यू काढू शकता. या जेव्हा आपल्याला गोष्टी माहिती असतील तर ते आपण तुमच्या गोल्स प्रमाणे आपण कॅल्क्युलेशन करू शकतो की तुम्हाला त्या गोलसाठी तेव्हा किती पैसे लागणार आहेत, त्यासाठी तुम्हाला आजपासून किती गुंतवणूक करायला लागेल. आणि मग त्यातनं तुमचं जे इन्कमचं सरप्लस आहे त्यामधून तुम्हाला समजेल की तुम्हाला ह्यातले कुठले गोल पूर्ण करायला लागतील. कारण असं होऊ शकतं की तुमचे गोल्स खूप सारे असतील आणि तुमचं इन्कम सफिशियंट नसेल. मग त्यासाठी तुम्हाला गोल प्रायोरिटाईज करणं पण फार महत्वाचं आहे. सगळ्यांनाच पेन्शन मिळणार आहे असं नाहीये. मग अशा वेळी जेव्हा महिलांना रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायचंय तेव्हा नेमकं प्लॅनिंग कसं असायला हवं? बरोबर. रिटायरमेंट माझ्या मते हा सर्वात नेग्लेक्टेड गोल आहे. कारण आपण मोस्टली आपले जे इमिजिएट गोल्स असतात त्याच्यावरती फोकस करतो आणि त्याप्रमाणे प्लॅन करत असतो. आणि रिटायरमेंट हा एक असा जंक्चर आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला रिटायरमेंट नंतर लोन नाही मिळत. बरोबर. की मला माझा खर्च भागवायचा असेल महिन्याचा तर मग आपल्याला बँक लोन नाही देत. बरोबर. रिटायरमेंटचा आपल्याला खर्च आपल्या इन्व्हेस्टमेंट मधूनच मॅनेज करायचा असतो. मग त्यावेळी आपण एक एक्झाम्पल घेऊ की समजा एखादी महिला जी 40 वर्षाची आहे आणि तिचा फॅमिलीचा खर्च साधारण 50,000 रुपयाचा आहे की असा जो खर्च की जो तिच्या रिटायरमेंट नंतर सुद्धा कंटिन्यूड राहील. तर तो खर्च जर आपण बघितला 50,000 रुपये महिन्याचा तर 60व्या वयात तोच 50,000चा खर्च आहे तो साधारण 2 लाख रुपयाला जाईल एक 7% इन्फ्लेशन रेटमुळे. आणि त्यानंतर सुद्धा 60 ते समजा आपण 75 हे आपण नॉर्मली लाईफ एक्सपेक्टन्सी 75 अज्युम करतो. तर पुढची 15 वर्ष रिटायरमेंट नंतर तिला विदाऊट इन्कम स्वतःच्याच इन्व्हेस्टमेंट मधनं इन्कम एक्सपेन्स मीट करायचे आहेत. सो अशा वेळेला त्या महिलेला साधारण 3 करोड 30 लाखाचा कॉर्पस लागेल. बरोबर. मग असा जो 3 करोड 30 लाखाचा जो कॉर्पस आहे तो बिल्ड करण्यासाठी तिला आतापासूनच साधारण 43,000 रुपयाची SIP करावी लागेल. ती एक झाली फिक्स्ड SIP. पण अजून एक पॉवरफुल टूल आहे त्याला म्हणतात स्टेपअप SIP. स्टेपअप SIP म्हणजे तुम्ही दरवर्षी तुमची जी SIP ची अमाऊंट आहे ती एका स्पेसिफिक टक्क्याने वाढवत जाता. ओके. तर तीच जर त्या महिलेने SIP दरवर्षी 10% वाढवली तर तिला त्या 3 करोड 30 लाखाच्या कॉर्पस बिल्ड करण्यासाठी फक्त 21,000ची SIP करावी लागेल. म्हणून ज्या नोकरी करणाऱ्या मुली आहेत ज्यांनी आता नोकरी सुरू केली उलट त्यांनी आतापासून या गोष्टी सुरू केल्या त्यांना कमीत कमी रकमेमध्ये पुढे कदाचित त्यांचं भविष्य सिक्युअर होण्याचे जास्त चान्सेस आहेत. जसं आपण म्हटलं टाइम इज मनी. येस बरोबर. म्हणजे जेवढा तुमच्याकडे वेळ आहे तेवढा तुम्ही वेळ सेव्हिंग केली इन्व्हेस्टमेंट केली तर ती जास्त फायद्याची ठरू शकते. बरोबर. मला वाटतं महिला बरेचदा इन्व्हेस्टमेंट करताना चुकतात. तर कोणत्या तू अशा चुका सांगशील की त्या त्यांनी टाळायला हव्यात इन्व्हेस्टमेंट करताना? माझ्या मते तरी इतरांचं बघून आपले खर्च करणं हे माझ्या मते टाळावं. कारण बऱ्याच आणि फक्त महिलांचंच नाही हे आय थिंक पुरुषांमध्ये सुद्धा होतं की आपण इतरांची लाईफस्टाईल कॉपी करायला जातो. बरोबर. दुसरी एक चूक म्हणजे जसं ऑनलाईन आपण जर बघितलं तर बरेचसे मॉडेल पोर्टफोलिओज आहेत की आपल्याला ते डायरेक्टली DIY इन्व्हेस्टर असतात की ते डायरेक्टली मॉडेल पोर्टफोलिओ घेऊन इन्व्हेस्टमेंट सुरू करतात. तर ती एक चूक टाळावी. कारण प्रत्येकाचे गोल्स वेगळे असतात, प्रत्येकाचे रिस्क ॲपेटाईट वेगळे असते. रिस्क मार्केट जेव्हा पडतं तेव्हा प्रत्येक माणूस वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होतो. तर अशा वेळी माझ्या मते तरी एखाद्या सल्लागाराचं कन्सल्टेशन घेऊन त्याप्रमाणे स्वतःचे गोल्स मीट करण्यासाठी जर प्लॅनिंग केली तर ते बेटर राहील. आणि तिसरी चूक म्हणजे बऱ्याचदा आपण
डिसिजन घेताना स्टडी नाही करत. हम्म. एखादी गोष्ट आपण डिसिजन घेतो, जसं आपण आपला एक फॅमिलीचा वारसा आहे की आपण एक स्पेसिफिक ऍसेट क्लासमध्येच गुंतवणूक करतो, हम्म. जसं की FD आलं. तर तो आता काळ बदललाय, त्यामुळे बदलत्या काळाप्रमाणे आपल्याला बदलणं फार गरजेचं आहे. बरोबर. त्याच्यामुळे कॉपी पेस्ट नका करू, हम्म. सध्याच्या काळाप्रमाणेच आपल्या गुंतवणुकीला पुढे घेऊन जाऊ. ही जास्त महत्वाची इन्फॉर्मेशन आहे, कारण बरेचदा इन्व्हेस्टमेंट करताना महिलांकडनंच या चुका होत असतात. स्पेशली तू म्हणालास जी लाईफस्टाईल कॉपीची आहे, की आपला फोकस त्याच्याऐवजी थोडासा आपल्या भविष्याकडे असला पाहिजे. म्हणजे लाईफस्टाईल कॉम्प्रोमाइज करू नकाच असं आम्ही म्हणू, पण ही गोष्ट पण तेवढीच महत्वाची आहे. बरोबर बरोबर. ना? मला असं वाटतं तुझ्याकडेही काही इन्व्हेस्टमेंट करायला लोक येतील, तुझ्याकडेही काही त्यांची उदाहरणं असतील, ती आम्हाला आमच्यासोबत शेअर करशील का? महिलांची तर बरीचशी उदाहरणं आहेत. हम्म. म्हणजे आमची एक क्लायंट होती ज्यांचा 36व्या वर्षी डिवोर्स झाला हम्म. आणि त्यांना झिरोपासून आपलं करिअर सुरू करावं लागलं. हम्म. तर त्यांनी त्या काळामध्ये मिळेल तो जॉब केला. जास्ती इन्कम कमवण्यासाठी रात्री ब्लॉगिंग करून महिन्याचे 10,000 ते 15,000 इन्कम कमवणं सुरू केलं. ओके. त्यानंतर 6 महिन्यात त्यांनी स्वतःची कॉन्टेंट क्रिएशनचा एक बिझनेस स्थापित करून त्यांनी त्यामधनं स्वतःला मार्केटमध्ये म्हणजे इन्व्हॉल्व्ह करून हम्म. चांगल्या पद्धतीने इन्कम जनरेशन सुरू केलं. हम्म. स्वतःचा मनी मॅनेजमेंट कसं करावं हम्म. त्याच्यावरती त्यांनी फोकस केलं. त्यांची आज मुलगी US मध्ये फर्दर एज्युकेशनसाठी शिकायला गेली आहे. त्याशिवाय त्यांनी आता त्यांचे जवळजवळ 3 स्वतःचे बिझनेसेस आहेत, स्वतःचा एक फुल टाइम जॉब आहे. हम्म. सो असं जे महिला करू शकतात, हम्म. तर ते आमच्याकडे एक एक्झाम्पल आहे. अजून एक महिला आहे की ज्यांच्या पतीचं जे त्यांचे निधन झालं हा. आणि त्या काळामध्ये एखादा अर्निंग मेंबरचा म्हणजे असा आपल्या फॅमिलीतनं निघून जाणं एक खूप मोठा इव्हेंट आहे. बरोबर. पण त्यातनं पण स्वतःला सावरून त्यांनी स्वतः जॉब करून स्वतःच्या मुलाचं करिअर उभं करून त्यांनी आज स्वतःला फायनान्शियली फ्री केलंय. तसंही एक्झाम्पल आहे. एक महिला आहेत, त्या रिटायर्ड आहेत, बँक हम्म. एम्प्लॉई होत्या, त्या रिटायर्ड आहेत. तर त्यांचे बरेचसे पैसे त्यांनी FD मध्ये ठेवले होते. हम्म. पण त्यांच्याशी कन्सल्टेशन केल्यानंतर त्यांची आम्ही जी इन्व्हेस्टमेंट होती ती योग्य पद्धतीने वेगळ्या प्रोडक्ट्समध्ये इन्व्हेस्ट केल्यामुळे त्यांचा आज पोर्टफोलिओ 1 करोड रुपयांचं झालं आहे. सो असे बरेचसे एक्झाम्पल आहे की त्यांना जर आपण राईट पद्धतीने मार्गदर्शन बरोबर. केलं तर आपण त्यांचे जे गोल्स आहेत ते मीट करू शकतो. की तुम्ही अजूनही इन्व्हेस्टमेंट केली नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुम्ही योग्य सल्लागार बघा आणि तुमचे पैसे व्यवस्थित इन्व्हेस्ट करा. राईट. हेच महत्वाचं बेटर आहे. लेट दॅन नेव्हर. येस, तेच तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम खरं तर असू शकतं. Correct. मला असं वाटतं आपण ना थोडंसं आन्सर इन वन सेंटेन्स करूया, ओके. जे मला तू पटकन उत्तर देशील अशी अपेक्षा आहे. महिलांसाठी बेस्ट फर्स्ट इन्व्हेस्टमेंट कोणती आहे? माझ्या मते डेट फंड, ओके. कारण ते कमीत कमी पैशांमध्ये सुरू करता येते. ओके. 1,000 रुपये असतील तर कुठे इन्व्हेस्ट करायला हवे? म्हणजे 1,000 रुपये महिना आपण सेव्ह करू शकत असू किंवा 1,000 रुपये काढू शकत असू तर कोणती इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे? जर तुमची गुंतवणूक 5 वर्षांपेक्षा जास्त वेळ चालणार असेल सातत्याने तर इक्विटी म्युच्युअल फंड विल बी अ बेटर चॉईस. ओके. एक फायनान्शियल हॅबिट जी प्रत्येक महिलेने लावायला हवी? खर्चाचं नियोजन करताना इन्फ्लेशनला विचार करणं फार गरजेचं आहे. ओके. नाव लेट्स गो फॉर ट्रू अँड फॉल्स. गुंतवणूक सुरू करायला खूप पैसे लागतात. फॉल्स. ओके. ते तू सांगितलंच आहे की अगदी 100 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट बरोबर. आपण करू शकतो. FD इज ऑलवेज सेफेस्ट. FD सेफ वेन इट कम्स टू 1 or 2 years. पण त्याच्यापेक्षा जास्ती जर तुम्ही टाइम इन्व्हेस्ट करणार असाल तर तुम्ही तुमची पर्चेसिंग पॉवर इम्पॅक्ट करून घेता. त्याच्यामुळे इट इज रिस्की इन द लॉंग टर्म. ओके. गोल्ड इज द बेस्ट इन्व्हेस्टमेंट फॉर वुमन. माझ्या मते पेपर गोल्ड विल बी बेटर चॉईस. ओके. कारण सोनं, रिअल सोनं आपल्याला विकताना थोडं मनावर दडपण येतं की जिथे इट्स नॉट कन्सिडर टू बी अ गुड थिंग. हा. आपण सोनं विकताना 10 वेळा विचार करतो. पण त्याच्यापेक्षा माझ्या मते पेपर गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट केलेलं कधीही चांगलं. ओके. वुमन आर बेटर सेव्हर्स बट नॉट इन्व्हेस्टर्स. आय डोंट थिंक सो. इट्स फॉल्स. ओके. लेट्स गो फॉर रॅपिड फायर. गोल्ड की SIP? कारण महिलांचं असं असतं की त्या बरेचदा सोन्यामध्ये पैसा गुंतवायला बघतात की सोनं इज माझं पुढचं भविष्य आहे, सगळं आय आहे. थिंक SIP इन गोल्ड. SIP इन गोल्ड. ओके. Right. द डिफरंट ऑप्शन. Yeah. सेव्हिंग्स की इन्व्हेस्टिंग? सेव्हिंग फार महत्वाची आहे, कारण तुम्ही जर सेव्ह नाही केलं तर तुम्ही इन्व्हेस्ट काय करणार. बरोबर. राईट. तर स्टार्टिंग पॉइंटच तो आहे. फिक्स डिपॉझिट की म्युच्युअल फंड्स? म्युच्युअल फंड्स. ओके. शॉर्ट टर्म की लॉंग टर्म? डिपेंड्स ऑन द गोल, बट आय वुड से स्टिक फॉर लॉंग टर्म बिकॉज लॉंग टर्म मध्येच तुमची वेल्थ मोठी क्रिएट होऊ शकते. रिस्क की सेफ? म्हणजे सेफ इन्व्हेस्टमेंट वाला, म्हणजे जे फॅक्टर्स असतात म्युच्युअल फंड्सचे. राईट. आय वुड से मॅनेज्ड रिस्क. रिस्क. तुम्ही रिस्क घेऊन जर तुम्ही त्याला योग्य पद्धतीने मॅनेज करू शकलात तर नथिंग लाईक इट. ओके. सॅलरी आली तर फर्स्ट सेव्हिंग की फर्स्ट स्पेंडिंग?
आय थिंक गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट. ओके. सो अमोल, तू आज इथे आलास आणि आम्हाला इन्व्हेस्टमेंट संदर्भातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिलीस, त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू. इन्व्हेस्टमेंट करणं किती सोपं आहे तुम्हाला नक्कीच या पॉडकास्ट मधनं कळलं असेल. त्यामुळे आता वेळ घालवू नका. वेळीच तुम्ही पैशांचं नियोजन करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करा. तुम्हालाही काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. हा पॉडकास्ट आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका.